माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आत्मचरित्र केवळ त्यांच्या जीवनाच्याच नव्हे तर आपल्या लोकशाहीच्या स्मृती आहेत असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविंद यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स या आत्मचरित्राचं प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या गरीबातल्या गरीब, वंचितातल्या वंचित व्यक्तीला शिखरावर पोहोचण्याची संधी मिळू शकेल अशा भारताचं स्वप्न इतिहासात आपल्या महान विभूतींनी पाहिलं होतं. त्यासाठी कोविंद यांच्यासारख्या व्यक्तींनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. आपले प्रयत्न अजूनही सुरू आहेत. आपल्याला भविष्यात कोविंद यांच्यासारखे अनेक युवा हवेत जे संकटांनी पराभूत होणार नाहीत, अडचणींनी निराश होणार नाहीत, तर आपल्या मेहनतीनं प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची विजिगुषी वृत्ती बाळगतील. यातूनच सशक्त भारताचा संकल्प पूर्ण होईल, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त होईल असं पंतप्रधान म्हणाले. अशा युवा शक्तीच्या निर्माणासाठी कोविंद यांचं आत्मचरित्र प्रेरणेचा महत्त्वाचा स्रोत ठरेल असंही त्यांनी सांगितलं. साथियों, ऐसे युवा शक्ति के निर्माण के लिए जो प्रेरणा चाहिए, कोविंद जी की ऑटोबायोग्राफी उसका अहम स्रोत बन सकती है. साथियों, कोविंद जी ने अपने जीवन में मोरारजी भाई देसाई के साथ अनुभवों के बारे में भी इसमें विस्तार से बताया है. कोविंद जी के भीतर देश सेवा की जो भावना थी, मोरारजी भाई के साथ काम करके उन्होंने जो सीखने को मिला, जो रास्ता मिला, कोविंद जी ने राजनीति और समाज सेवा को अपना मार्ग बनाया. वो अपने कर्तव्यों के लिए समर्पित रहे. सेवा को उन्होंने अपना लक्ष्य बनाकर काम किया. संसद में उनका कार्यकाल गवाह है. राज्यपाल के रूप में भी उन्होंने एक उदाहरण प्रस्तुत किया. राष्ट्रपति के रूप में भी हमें उनकी यही कर्तव्य निष्ठा दिखाई देती रही. यहां तक कि राष्ट्रपति जैसे सर्वोच्च पद से सेवा मुक्त होने के बाद भी उन्होंने विश्राम नहीं लिया है. वो अभी भी एक देश एक चुनाव, वन नेशन वन इलेक्शन जैसे महत्वपूर्ण विषय पर काम कर रहे हैं, देश को जगा रहे हैं. आजच्या रील्स आणि इन्फ्लुएन्सरच्या काळात युवा पिढीनं त्यांना पसंत असतील ती आत्मचरित्र वाचावीत असं आवाहन त्यांनी केलं. आत्मचरित्रांमधून त्या कालखंडातील इतिहासातल्या घटना वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याची संधी मिळते असं पंतप्रधान म्हणाले. रील का जमाना है. सोशल मीडिया में इन्फ्लुएंसर आपको खींच के कहीं कहीं ले जाते हैं. इस शॉर्टकट के युग में भी एक बात हम जरूर याद रखें, रेलवे स्टेशन पे लिखा हुआ होता है. कुछ लोगों को पटरी पर कूद करके जाने की आदत होती, ब्रिज पर नहीं जाते. तो वहां लिखा होता है, शॉर्टकट विल कट यू शॉर्ट. और अगर शॉर्टकट के रास्ते से भी कहीं बाहर निकलना है तो मैं नौजवानों को कहूंगा, आपको जिसका भी पसंद हो ऑटोबायोग्राफी जरूर पढ़ें. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षानिमित्त आज सकाळी